हॅलो स्टुडंट्स, आज आपण ॲडमिशन ऑफ पार्टनर या थर्ड टॉपिकमधील पुढचा नेक्स्ट प्रॅक्टिकल प्रॉब्लेम 8 बघणार आहोत. प्रॉब्लेम बघूया. द बॅलन्स शीट ऑफ आदिल अँड समीर who share profits in the ratio of 2:1 as on 31st March 2018. या प्रॉब्लेममध्ये आपल्याला दोन पार्टनर सांगितलेले आहेत, आदिल आणि समीर, आणि त्यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो आपल्याला किती सांगितलेला आहे, 2:1. पुढे या दोन्ही पार्टनरचा आपल्याला बॅलन्स शीट दिलेला आहे. बॅलन्स शीट ॲज ऑन 31st March 2018. लॅबिलिटीज साईड कॅपिटल आदिल 90,000, समीरचं कॅपिटल आहे 48,600. इन्व्हेस्टमेंट फ्लक्च्युएशन रिझर्व. आता इन्व्हेस्टमेंट फ्लक्च्युएशन रिझर्व हे काय आहे आपण पुढे बघूया. 15,000. जनरल रिझर्व 12,000. सन्ड्री क्रेडिटर्स 63,000 आणि बिल्स पेबल 60,000. या बॅलन्स शीटमध्ये आपण बघितलं तर इन्व्हेस्टमेंट फ्लक्च्युएशन रिझर्व, त्यानंतर प्रॉफिट ॲसेट साईडला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि ॲडव्हर्टाइजमेंट सस्पेन्स, हे जे 3 आयटम आहेत हे 3 आयटम वेगळे आहेत. आता हे आयटम काय आहेत आपण पुढे त्याचं पोस्टिंग करताना ॲडजस्टमेंट करताना बघूयात. ॲसेट साईड लँड अँड बिल्डिंग 75,000, इन्व्हेस्टमेंट 1,08,000, डेटर्स 39,000, गुडविल 12,000, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 12,000, ॲडव्हर्टाइजमेंट सस्पेन्स 12,000 आणि कॅश अकाउंट 30,600. आणि बोथ साईड हे बॅलन्स शीट कितीने टॅली झालेलं आहे, 2,88,600ने. पुढे ॲडजस्टमेंट बघूया. On 1st April 2018, Raju was admitted into partnership on the following terms. त्यानंतर 1/4/18ला राजू हा न्यू थर्ड पार्टनरशिप फर्ममध्ये ॲडमिट झालेला आहे. पुढे आपण ॲडजस्टमेंट बघूया. फर्स्ट ॲडजस्टमेंट आहे राजू पेज ₹30,000 ॲज हिज कॅपिटल फॉर 1/4 शेअर. राजूनं किती कॅपिटल इन्व्हेस्टमेंट केलेलं आहे फर्ममध्ये, 30,000, आणि त्याचा शेअर आपल्याला किती सांगितलेला आहे, 1/4. त्यानंतर सेकंड ॲडजस्टमेंट आहे राजू पेज ₹15,000 फॉर गुडविल, हाफ ऑफ दिस सम इज टू बी विथड्रॉ बाय आदिल अँड समीर. आता राजूनं फर्ममध्ये किती गुडविल आणलेला आहे, 15,000, आणि त्यातला हाफ गुडविल हे ओल्ड पार्टनर म्हणजे आदिल आणि समीरनं काय केलेलं आहे, विथड्रॉ केलेलं आहे म्हणून सांगितलेलं आहे. म्हणजे ही सेकंड केस आहे या ॲडजस्टमेंटमध्ये. आपण जर पहिली ॲडजस्टमेंट आणि सेकंड ॲडजस्टमेंट बघितली तर याचा आपण इफेक्ट त्या अकाउंटला देतो. त्यानंतर आपण जर थर्ड ॲडजस्टमेंट बघितली, आता ही थर्ड ॲडजस्टमेंट कशावर दिलेली आहे ते आपण बघूया आणि त्याप्रमाणे बॅलन्स शीटमध्ये टिकमार्क करून घेऊया. थर्ड ॲडजस्टमेंट आहे RDD इज क्रिएटेड @10%. म्हणजे RDDवर किती % चार्ज केलेला आहे, 10% RDD हे चार्ज केलेलं आहे. मग हे RDD कशावर चार्ज केलं जातं, डेटर्स, म्हणजे डेटर्सवर ही ॲडजस्टमेंट आहे. इथे आपण टिकमार्क करूया म्हणजे ॲडजस्टमेंट नेमक्या कोणत्या आयटमवर आहे आपल्याला कळेल. त्यानंतर चौथी ॲडजस्टमेंट दिलेली आहे द व्हॅल्यू ऑफ लँड अँड बिल्डिंग इज ॲप्रिसिएटेड बाय ₹30,000. त्यानंतर पुढची ॲडजस्टमेंट कशावर दिलेली आहे, लँड अँड बिल्डिंग. लँड अँड बिल्डिंगवर टिकमार्क करून घेऊ. त्यानंतर फिफ्थ ॲडजस्टमेंट दिलेली आहे इन्व्हेस्टमेंट वेअर रिड्युस्ड बाय ₹22,500. त्यानंतर पुढची ॲडजस्टमेंट ही जी आहे ती आपल्याला इन्व्हेस्टमेंटवर दिलेली आहे, म्हणून इथे आपण इन्व्हेस्टमेंट आपल्याला ॲसेट साईडला दिलेलं आहे त्याला आपण टिकमार्क करून घेऊया. त्यानंतर पुढची 6वी ॲडजस्टमेंट दिलेली आहे सन्ड्री क्रेडिटर्स आर टू बी व्हॅल्यूड ॲट ₹62,250. त्यानंतर ही ॲडजस्टमेंट आपल्याला क्रेडिटर्सवर दिलेली आहे, म्हणून बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला सन्ड्री क्रेडिटर्सला आपण टिकमार्क करून घेऊया. त्यानंतर जी 7वी ॲडजस्टमेंट दिलेली आहे, आपण लास्ट लेक्चरला 7वा प्रॉब्लेम बघितला होता, त्यामध्ये आपल्याला जी ॲडजस्टमेंट दिलेली आहे ती सेम ॲडजस्टमेंट आपल्याला इथं दिलेली आहे. लास्ट प्रॉब्लेमला आपण जी ॲडजस्टमेंट बघितली होती की न्यू रेशोप्रमाणे आपल्याला ऑल पार्टनर्सला काय करायचं आहे, कॅपिटल डिस्ट्रीब्यूट करायचं आहे. मग ती सेम ॲडजस्टमेंट आपल्याला इथं दिलेली आहे. ॲडजस्टमेंट बघूया. कॅपिटल्स ऑफ आदिल अँड समीर टू बी ॲडजस्टेड टेकिंग राजूज कॅपिटल ॲज दी बेस. ॲडजस्टमेंट ऑफ कॅपिटल्स इज टू बी मेड थ्रू कॅश. म्हणजे या ॲडजस्टमेंटमध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे की ऑलरेडी आपल्याला या प्रॉब्लेममध्ये राजूनं किती कॅपिटल इन्व्हेस्टमेंट केलेलं आहे हे सांगितलेलं आहे. त्या राजू कॅपिटलच्या बेसवर आपल्याला आदिल आणि समीर यांचं न्यू कॅपिटल आपल्याला काढायचं आहे. म्हणजे या ॲडजस्टमेंटमध्ये आपल्याला काय करायचं आहे, या तिन्ही पार्टनर्स आपल्याला न्यू रेशो कॅल्क्युलेट करायचं आहे आणि त्या न्यू रेशो कॅल्क्युलेट करून त्याप्रमाणे त्यांच्यामध्ये ते कॅपिटल
आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायचा आहे आणि जो डिफरन्स राहील तो डिफरन्स आपल्याला कशामध्ये ॲडजस्ट करायचा आहे म्हणून सांगितलेलं आहे, कॅशमध्ये ॲडजस्ट करायचं आहे म्हणून सांगितलेलं आहे. म्हणजे अशा 7 ॲडजस्टमेंट आपल्याला इथं दिलेल्या आहेत. आता या प्रॉब्लेममध्ये आपल्याला काय प्रिपेअर करायचं आहे हे बघून घेऊया. प्रिपेअर रिव्हॅल्युशन अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट अँड बॅलन्स शीट ऑफ द न्यू फर्म ॲज ऑन 1 एप्रिल 2018. या प्रॉब्लेममध्ये आपल्याला रिव्हॅल्युशन अकाउंट ओपन करायचं आहे, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट ओपन करायचं आणि बॅलन्स शीट आपल्याला न्यू फर्मचं तयार करायचं आहे. त्याप्रमाणे आपण इथे अकाउंट प्रिपेअर करून घेऊया. रिव्हॅल्युशन अकाउंट प्रिपेअर केलेलं आहे आपण इथे. डेबिट साईड पर्टिक्युलर्स रुपीज, क्रेडिट साईड पर्टिक्युलर्स रुपीज. त्यानंतर सेकंड अकाउंट आपण इथे प्रिपेअर केलेलं आहे, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. डेबिट साईड, क्रेडिट साईड. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटमध्ये आपल्याला 3 पार्टनर आहेत, आदिल, समील, राजू. त्याप्रमाणे आपण हा फॉर्मॅट इथे तयार केलेला आहे, डेबिट क्रेडिट साईड. त्यानंतर आपल्याला बॅलन्स शीट तयार करायचं आहे, म्हणून बॅलन्स शीट ॲज ऑन 1 एप्रिल 2018 तयार केलेलं आहे, लॅबिलिटी साईड आणि ॲसेट साईड. म्हणजे अशा प्रकारे आपण आधी हे अकाउंट प्रिपेअर करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला वर्किंग नोट तयार करायची आहे. आपल्याला या प्रॉब्लेममध्ये 2 वर्किंग नोट लागतील, एक कॅश अकाउंट आणि गुडविल. त्याप्रमाणे आपण वर्किंग नोटमध्ये 2 अकाउंट तयार केलेले आहेत, कॅश अकाउंट आणि गुडविल अकाउंट. म्हणजे अशा प्रकारे पहिल्यांदा आपण या सर्व अकाउंटचा काय करायचं आहे, फॉर्मॅट तयार करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण बॅलन्स शीटला जे लॅबिलिटी साईड आणि ॲसेट साईडला आपल्याला जे आयटम दिलेले आहेत त्याच्या अगोदर आपण त्या अकाउंटला पोस्टिंग करून घेऊया. लॅबिलिटी साईडला कॅपिटल दिलेलं आहे. आता लॅबिलिटी साईडला जे कॅपिटल दिलेलं आहे त्याचं पोस्टिंग आपण कुठे करतो, पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला करतो. बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन, बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. आदिलचं आपल्याला किती कॅपिटल दिलेलं आहे, 90,000 आणि समीरचं किती दिलेलं आहे, 48,600. मग आदिलच्या कॉलममध्ये घेऊया आपण 90,000 आणि समीरच्या कॉलममध्ये घेऊया 48,600. त्यानंतर लॅबिलिटी साईडला आपल्याला सेकंड आयटम दिलेला आहे, इन्व्हेस्टमेंट फ्लक्च्युएशन रिझर्व. आता याचं पोस्टिंग कुठे करायचं ते मी पुढे सांगते. त्यानंतर पुढचा आयटम बघूया, जनरल रिझर्व. जनरल रिझर्व याचं पोस्टिंग आपण कुठे करतो, पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय जनरल रिझर्व, बाय जनरल रिझर्व. आता आपल्याला जनरल रिझर्व किती दिलेला आहे, 12,000 दिलेला आहे. आता हे जनरल रिझर्व ओल्ड पार्टनरच्या प्रॉफिट शेअरिंग रेशोप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे, डिस्ट्रीब्यूट करायचं आहे. त्यामुळे जनरल रिझर्वमध्ये आपण इथे रफ कॅल्क्युलेशन करूया. आपल्याला 12,000 दिलेला आहे इंटू, आता इथे आदिलचा किती हिस्सा आहे, 2 आणि समीरचा हिस्सा किती आहे, 1 आणि 2 + 1 किती झालं, 3. म्हणून 12,000 गुणिले 2 भागिले 3 केल्यानंतर आदिलला किती जनरल रिझर्व हे डिस्ट्रीब्यूट होतं, 8,000. त्याचप्रमाणे 12,000 समीरचा आपण कॅल्क्युलेट करूया. समीरचा हिस्सा आहे 1 भागिले 3, तर समीरला किती जनरल रिझर्व डिस्ट्रीब्यूट होणार आहे, 4,000. म्हणजे अशा प्रकारे आपण जनरल रिझर्वचं पोस्टिंग केलं. त्यानंतर पुढचा आयटम आहे सन्ड्री क्रेडिटर्स आणि बिल्स पेबल. हे बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला येणार. त्यामुळे इथे घेऊया बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला सन्ड्री क्रेडिटर्स. आता सन्ड्री क्रेडिटर्सवर आपल्याला ॲडजस्टमेंट दिलेली आहे, त्यामुळे आपण याची इनरला अमाऊंट घेऊया 63,000, एक लाईन सोडूया. त्यानंतर बिल्स पेबल आपल्याला किती दिलेला आहे, 60,000. याच्यावर ॲडजस्टमेंट नाही आहे, डायरेक्ट आउटर कॉलमला घेऊया 60,000. त्यानंतर ॲसेट साईड बघूया. ॲसेट साईडमध्ये आपल्याला पहिल्यांदा लँड अँड बिल्डिंग दिलेली आहे. मग लँड अँड बिल्डिंगवर ॲडजस्टमेंट आहे, त्यामुळे इनरला आपण घेऊया लँड अँड बिल्डिंग. किती आहे लँड अँड बिल्डिंग, आपल्याला अमाऊंट किती दिली, 75,000. इनरला घेऊया 75,000. त्यानंतर आपल्याला इन्व्हेस्टमेंट डेटर्सवर पण हे ॲडजस्टमेंट दिलेली आहे, त्यामुळे ती पण अमाऊंट आपण इनर कॉलमला घेऊयात. एक लाईन सोडू इथे. इन्व्हेस्टमेंट किती दिलेली आहे आपल्याला, 1,08,000. त्यानंतर डेटर्स किती दिलेले आहेत आपल्याला, 39,000. पुढे आपल्याला इथं गुडविल दिलेलं आहे. आता इथं आपण वर्किंग नोटमध्ये गुडविल अकाउंट ओपन केलेलं आहे. म्हणजे आता आपल्याला इथं बॅलन्स शीटला गुडविल दिलेला आहे, म्हणजे हा गुडविलचा ओपनिंग बॅलन्स आहे. म्हणून आपण वर्किंग नोटमध्ये घेऊयात गुडविलच्या डेबिट साईडला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन.
टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. आता आपल्याला गुडविल हे किती दिलेलं आहे बॅलन्स शीटला 12,000 दिलेलं आहे. इथे आपण घेऊया 12,000. आता आपल्याला या प्रॉब्लेममध्ये एक नोट दिलेली आहे गुडविलसाठी, ती आपण इथे बघूया. नोट काय आहे इथे बघा. At the time of the admission, it is desirable that the amount of goodwill which is already appearing in the books should always be written off among old partners in their old profit sharing ratio when the new partner brings in cash for goodwill. याचा अर्थ काय की जे बॅलन्स शीटला गुडविल दिलेलं आहे ते गुडविल कुणाचं असतं, ते गुडविल ओल्ड पार्टनरचं असतं. त्यामुळे जे ओल्ड पार्टनरचं गुडविल आहे ते गुडविल काय करावं लागतं, राईट ऑफ करावं लागतं. म्हणजे ते गुडविल त्या ओल्ड पार्टनरला त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशोप्रमाणे आपल्याला काय करावं लागतं, राईट ऑफ करावं लागतं. आता हे गुडविल ओल्ड पार्टनरला डिस्ट्रीब्यूट करायचं आहे म्हणजे राईट ऑफ करायचं असेल तर याची एंट्री काय होते, ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट. आता आपल्याकडे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आहे, त्यामुळे पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला टू गुडविल अकाउंट, कारण हे गुडविल आपल्याला कुणामध्ये डिस्ट्रीब्यूट करायचं आहे, ओल्ड पार्टनरला. त्यामुळे आपली इथं एंट्री काय होते, ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट. आता आपल्याला त्यामुळे आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला टू गुडविल अकाउंट केलं. आता इथे आपल्याला बॅलन्स शीटमध्ये गुडविल किती दिलेलं आहे, 12,000. मग त्याचप्रमाणे जर आपण याचं रफ कॅल्क्युलेशन केलं तर मगाशीच प्रमाणे जर 12,000 गुडविल असेल आणि आदिलचा किती हिस्सा आहे 2, म्हणून 2/3 केलं तर किती येणार, आदिलला 8,000 गुडविल डिस्ट्रीब्यूट होणार. त्याचप्रमाणे समीरचा हिस्सा 1 आहे म्हणून 12,000 इंटू 1/3 केलं तर समीरला किती हिस्सा मिळणार, 4,000 मिळणार. आता याचा दुसरा इफेक्ट आपल्याला कुठे येणार, गुडविल अकाउंटच्या क्रेडिट साईडला येणार, बाय ओल्ड पार्टनर्स अकाउंट. किती येणार, 12,000. त्यानंतर गुडविल नंतर आपल्याला पुढे ॲसेट साईडचा आयटम दिलेला आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ॲसेट साईडला जे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दिलेला असतो तो फर्मचा काय असतो, लॉस असतो. की ज्याप्रमाणे प्रॉफिट झालं तर ते ओल्ड पार्टनर्सला डिस्ट्रीब्यूट केलं जातं, त्याचप्रमाणे जर फर्मला लॉस झाला असेल तर तो लॉससुद्धा काय केला जातो, ओल्ड पार्टनरमध्ये त्यांच्या प्रॉफिट शेअरिंगप्रमाणे काय केला जातो, डिस्ट्रीब्यूट केला जातो. त्यामुळे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला येणार टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आपण जर बघितलं की ॲसेट साईडचे जे आयटम आहेत, फॉर एक्झाम्पल गुडविल, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, हे ॲसेट साईडचे जे आयटम असतात ते पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला येतात आणि जे लॅबिलिटी साईडचे आयटम असतात जसे की कॅपिटल, जनरल रिझर्व्ह, हे कुठे येतात तर पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला येतात. आता जर आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची अमाऊंट किती आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 12,000 दिलेलं आहे. मग त्याचप्रमाणे समीर आणि आदिलचं प्रॉफिट शेअरिंग रेशोप्रमाणे आपल्याला काय करावं लागेल, ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचं लॉस तिथं डिस्ट्रीब्यूट करावं लागेल. त्यामुळे 12,000 प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची अमाऊंट असेल तर आदिलचा हिस्सा आहे 2 आणि समीरचा हिस्सा आहे 1. मग त्याचप्रमाणे आदिलला किती डिस्ट्रीब्यूट होणार प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, 8,000 आणि समीरला किती डिस्ट्रीब्यूट होणार, 4,000. त्यानंतर ना पुढे जे दिलेलं आहे, पुढचा आयटम सांगितलेला आहे ॲडव्हर्टाइजमेंट सस्पेन्स. आता ॲडव्हर्टाइजमेंट सस्पेन्स म्हणजे याला फिक्टेशन ॲसेट असं म्हटलं जातं. आता या ज्या ॲसेट आहे त्या लाँग टर्म एक्सपेन्सेस असतात, त्यामुळं ज्या लाँग टर्म एक्सपेन्सेस असतात त्या लाँग टर्म एक्सपेन्सेस हे प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला न लिहिता ते ॲसेटला लिहित असतात. त्यामुळे ॲडव्हर्टाइजमेंट सस्पेन्स याचं पोस्टिंग आपण कुठे करणार, पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला करणार आहोत टू ॲडव्हर्टाइजमेंट सस्पेन्स अकाउंट. म्हणजे ज्या लाँग टर्म एक्सपेन्सेस असतात ते ॲसेट साईडला असतात, त्यामुळे आपण त्याचं पोस्टिंग पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला केलं. ॲडव्हर्टाइजमेंट सस्पेन्स किती दिलेलं आहे, 12,000. मग जर आदिल आणि समीरच्या प्रॉफिट शेअरिंग रेशोप्रमाणे डिस्ट्रीब्यूट केलं तर आदिलला किती येणार, 8,000 आणि समीरला किती डिस्ट्रीब्यूट होणार, 4,000. त्यानंतर इथे आपल्याला कॅश दिलेली आहे, किती दिलेली आहे, 30,600. आपण वर्किंग नोटमध्ये कॅश अकाउंट ओपन केलेलं आहे. मग कॅश अकाउंटच्या डेबिट साईडला घेऊया टू बॅलन्स ब्रॉट डाऊन
आपल्याला किती दिलेला आहे कॅश बॅलन्स शीटला 30,600, म्हणून कॅश अकाउंटच्या डेबिटला टू बॅलन्स ब्रॉडडाऊन 30,600 येणार. म्हणजे अशा प्रकारे आपण फर्स्ट ऑफ ऑल त्या बॅलन्स शीटचं काय केलेलं आहे, जे आयटम दिलेलं आहे त्याचं आपण त्या अकाउंटनुसार पोस्टिंग केलेलं आहे. आता आपण ॲडजस्टमेंट बघूयात. फर्स्ट ॲडजस्टमेंट आपल्याला दिलेली आहे, राजू पेज ₹30,000 ॲज हिज कॅपिटल फॉर 1/4 शेअर. राजूनं किती कॅपिटल इन्व्हेस्ट केलेलं आहे म्हणून सांगितलेलं आहे 30,000 आणि त्याचा शेअर आपल्याला किती सांगितलेला आहे 1/4. आता फर्ममध्ये कॅपिटल आलं म्हणजे याची एंट्री काय होणार, कॅश टू कॅपिटल अकाउंट होणार. म्हणून पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय कॅश अकाउंट राजूच्या कॉलममध्ये त्यांनी किती कॅपिटल इन्व्हेस्ट केले 30,000, म्हणून इथे 30,000 येणार. आणि कॅश अकाउंटच्या डेबिट साईडला येणार टू राजू कॅपिटल अकाउंट, टू राजूज कॅपिटल अकाउंट. म्हणजे राजूनं कॅपिटल इन्व्हेस्ट केलं तर त्याची एंट्री बघितली तर काय होते, कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट. म्हणून कॅपिटलच्या क्रेडिट साईडला बाय कॅश केला आपण 30,000 आणि कॅश अकाउंटच्या डेबिट साईडला टू राजूज कॅपिटल अकाउंट 30,000 केलं. त्यानंतर सेकंड ॲडजस्टमेंट बघूया आपण काय आहे. सेकंड ॲडजस्टमेंट आहे, राजू पेज ₹15,000 फॉर गुडविल. हाफ ऑफ दी सम इज टू बी विथड्रॉ बाय आदिल अँड समीर. म्हणजे राजूनं किती गुडविल आणलेलं आहे फर्ममध्ये 15,000. ही पहिली केस झाली. आणि सेकंड केस पुढे आपल्याला काय सांगितलेली आहे, हाफ ऑफ दी सम इज टू बी विथड्रॉ बाय आदिल अँड समीर. म्हणजे या 15,000 मधून जी हाफ अमाऊंट आहे ती हाफ अमाऊंट आदिल आणि समीरने काय केलेली आहे, विथड्रॉ केलेली आहे. मग अशी जेव्हा सेकंड केस होत असते तेव्हा अशा 3 प्रकारच्या जनरल एंट्री होतात. फर्स्ट एंट्री, मी इथे रफ वर्किंग नोटमध्ये तुम्हाला एंट्री सांगते. फर्स्ट एंट्री होते आपली कॅश अकाउंट डेबिट, कॅश अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट, टू गुडविल अकाउंट. त्यानंतर सेकंड एंट्री होते आपली गुडविल अकाउंट डेबिट, गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स अकाउंट, टू ओल्ड पार्टनर्स अकाउंट. आणि थर्ड एंट्री होते आपली ओल्ड पार्टनर्स अकाउंट डेबिट, ओल्ड पार्टनर्स अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट, टू कॅश अकाउंट. म्हणजे अशा सेकंड केसच्या वेळेस अशा 3 प्रकारच्या जनरल एंट्री इथं होतात. आता या एंट्रीत आपण स्टेप बाय स्टेप पहिल्या एंट्रीपासून बघूया. पहिली एंट्री आपल्याला दिलेली आहे कॅश अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट. म्हणून कॅश अकाउंटच्या डेबिट साईडला येणार टू गुडविल अकाउंट, टू गुडविल अकाउंट 15,000. कारण आपल्याला गुडविल किती आणले म्हणून सांगितलेलं आहे राजूनं 15,000. तर गुडविल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय कॅश अकाउंट 15,000, बाय कॅश अकाउंट 15,000. म्हणजे पहिल्या एंट्रीचे आपण असे 2 इफेक्ट दिलेले आहेत. त्यानंतर दुसरी एंट्री काय होते, गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स अकाउंट. त्यामुळे गुडविल अकाउंटच्या डेबिट साईडला टू ओल्ड पार्टनर्स अकाउंट, टू ओल्ड पार्टनर्स अकाउंट 15,000 आणि ओल्ड पार्टनर अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय गुडविल अकाउंट 15,000, बाय गुडविल अकाउंट किती आहे 15,000. आता हे जे 15,000 आहे ते आदिल आणि समीरच्या प्रॉफिट शेअरिंग रेशोप्रमाणे आपल्याला डिस्ट्रीब्यूट करावं लागेल. त्यामुळे आपण इथे वर कॅल्क्युलेशन घेऊया. 15,000 गुडविल आहे आणि आदिलचा हिस्सा आहे 2/3. तर किती येणार, 15,000 गुणिले 2/3 केलं तर आदिलला किती गुडविल डिस्ट्रीब्यूट होणार 10,000. म्हणून आदिलच्या कॉलममध्ये आपण घेतलं 10,000. त्याचप्रमाणे 15,000 गुणिले समीरचा हिस्सा किती आहे 1/3. म्हणून 1/3 केलं तर 15,000 गुणिले 1/3 केलं तर समीरला किती गुडविल डिस्ट्रीब्यूट होईल 5,000. म्हणून समीरच्या कॉलममध्ये घेतलं आपण 5,000. त्यानंतर ना आपल्याला तिसरी एंट्री बघायची आहे जी की सेकंड केसची आहे. काय, ओल्ड पार्टनर्स अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. त्यामुळे ओल्ड पार्टनर्स अकाउंटच्या डेबिट साईडला टू कॅश अकाउंट येणार
आता याच्यामध्ये त्यांनी एकूण गुडविलपैकी हाफ अमाऊंट काय केलेले आहे हाफ अमाऊंट ते विड्रॉ करणार आहेत. त्यामुळे गुडविलची अमाऊंट किती आहे 15,000 आहे आणि 15च्या हाफ अमाऊंट म्हणजे किती येणार 7,500. म्हणजे हे 7,500 प्रॉफिट शेअरिंग रेशोप्रमाणे आदिल आणि समीरला आपल्याला काय करायचे आहेत डिस्ट्रीब्यूट करायचे आहेत. त्यामुळे इथे जर आपण कॅल्क्युलेशन केलं रफ कॅल्क्युलेशन तर इथे 7,500 आदिलचा हिस्सा किती आहे 2/3 आहे. तर कसं कॅश त्यांना विड्रॉ किती येणार मग 5,000 आणि आपण समीरचा हिस्सा बघितला तर 7,500 त्याचा रेशो किती आहे 1/3 म्हणून 7,500 गुणिले 1/3 केलं तर समीरला किती कॅश मिळणार इथे 2,500 कॅश मिळणार. म्हणजे अशा प्रकारे आपण जी सेकंड ॲडजस्टमेंट बघितली की ज्यामध्ये आपल्याला 2 केस सांगितलेले आहेत. म्हणजे पहिल्यांदा तरी राजूनं गुडविल 15,000 रुपये आणलं आणि सेकंड केस सांगितली की त्यातली हाफ अमाऊंट ओल्ड पार्टनरने विड्रॉ केलेली आहे. मग अशा केसच्या आपण 3 एंट्री होतात त्या 3 एंट्री बघून त्यानुसार आपण त्याचे इफेक्ट तिथे दिलेले आहेत. म्हणजे अशी आपल्याला इथं सेकंड ॲडजस्टमेंट सांगितलेली आहे. आपण जी तिसरी एंट्री बघितली ओल्ड पार्टनर्स अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. तर आपण ओल्ड पार्टनरच्या डेबिट साईडला टू कॅश अकाउंट घेतलं किती त्यांनी हाफ अमाऊंट विड्रॉ केली म्हणून आधीला 5,000 त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशोप्रमाणे आणि समीरला 2,500 दिलं. त्यानंतर त्याचा दुसरा इफेक्ट येणार कॅश अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय ओल्ड पार्टनर्स अकाउंट किती येणार अमाऊंट 7,500 कारण ते हाफ अमाऊंट विड्रॉ केलेली आहे म्हणून. त्यानंतर पुढे आपल्याला थर्ड ॲडजस्टमेंट दिलेली आहे. थर्ड ॲडजस्टमेंट आपण बघूया. RDD इज क्रिएटेड @10%. म्हणजे डेटर्सवर आपल्याला किती टक्के RDD चार्ज करायचा आहे 10% चार्ज करायचा आहे. तर त्यातला फर्स्ट इफेक्ट बघूया. बॅलन्स शीटला आपण डेटर्स इनर कॉलमला घेतलेले आहेत 39,000. याच्यावर आपल्याला 10% काय करायचं आहे RDD चार्ज करायचा आहे म्हणून लेस RDD 10%. आता 39,000वर 10% RDD चार्ज केलं तर किती येणार 3,900 येणार. आता 39,000मधून 3,900 लेस केलं तर आउटरला किती येणार 35,100 येणार. आता आपली इथलं जी डेटर होती 39,000 ती आता 35,100 झाली. म्हणजे आपल्या ॲसेटची किंमत कमी झाली म्हणजे आपल्याला लॉस झाला. म्हणून रिव्हॅल्युशन अकाउंटच्या डेबिट साईडला येणार टू त्याचा सेकंड इफेक्ट प्रोव्हिजन ऑन डाउटफुल डेप्ट अकाउंट किती येणार 3,900. त्यानंतर चौथी ॲडजस्टमेंट बघूया. द व्हॅल्यू ऑफ लँड अँड बिल्डिंग इज ॲप्रिसिएटेड बाय ₹30,000. इथं लँड अँड बिल्डिंगची आपल्याला ॲप्रिसिएटेड व्हॅल्यू किती दिलेली आहे 30,000 आणि बॅलन्स शीटला किती आहे 75,000. याचा अर्थ 75,000ची व्हॅल्यू ही 30,000 झाली असं नाही तर लँड अँड बिल्डिंगची व्हॅल्यू ही 30,000ने वाढली म्हटलेलं आहे. मग 30,000ने वाढली म्हणजे आपल्याला काय झाला प्रॉफिट झाला. म्हणून रिव्हॅल्युशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला येणार बाय लँड अँड बिल्डिंग अकाउंट कितीने लँड अँड बिल्डिंग अमाऊंट वाढलेली आहे 30,000ने. आणि याचा दुसरा इफेक्ट येणार बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला ॲड ॲप्रिसिएशन कितीने ॲप्रिसिएट झालेली आहे 30,000ने. मग 75,000 प्लस 30,000 किती येणार मग बाहेर आपली टोटल 1,05,000. त्यानंतर फिफ्थ ॲडजस्टमेंट बघूया. इन्व्हेस्टमेंट वेअर रिड्यूस्ड बाय ₹22,500. जे इन्व्हेस्टमेंट आहे ते 22,500नी कमी झाले. इन्व्हेस्टमेंट कमी झाली म्हणून बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला इन्व्हेस्टमेंट होती किती 1,08,000 आता ती 22,500नी कमी झाली म्हणून लेस रिड्यूस्ड और डिक्रीज म्हणू कितीनं कमी झाली 22,500नी कमी झाली. मग 1,08,000मधून 22,500 लेस केलं तर इन्व्हेस्टमेंट किती झाली आता 85,500 झाली. आता ॲसेट साईड म्हणजे इन्व्हेस्टमेंटची किंमत आपली कमी झाली म्हणजे आपला लॉस झाला. म्हणून रिव्हॅल्युशन अकाउंटच्या डेबिट साईडला येणार टू इन्व्हेस्टमेंट अकाउंट
आता आपल्याला ओल्ड बॅलन्स शीट म्हणजे जे प्रॉब्लेममध्ये बॅलन्स शीट दिलेलं आहे त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की इन्व्हेस्टमेंट फ्लक्च्युएशन रिझर्व हा जो रिझर्व असतो हा रिझर्व काय पार्टनरचा नसतो, म्हणजे असे काही रिझर्व असतात की जे पार्टनरचे नसतात. मग आता हे इन्व्हेस्टमेंट फ्लक्च्युएशन रिझर्व म्हणजे हा कशा प्रकारचा रिझर्व आहे की जर भविष्य काळात इन्व्हेस्टमेंटची किंमत ही कमी झाली तर अशा वेळेस हा रिझर्व काय केला जातो, यूज केला जातो. आता आपण इथे बघितलं तर आपली इन्व्हेस्टमेंटची किंमत ही कमी झालेली आहे, म्हणजे आता इथे हा रिझर्व आपल्याला काय करावा लागतो, यूज करावा लागतो. त्यामुळे इन्व्हेस्टमेंट फ्लक्च्युएशन रिझर्व किती आहे, 15,000 आणि आपली इन्व्हेस्टमेंट कितीनं कमी झालेली आहे म्हणून सांगितलेलं आहे, 22,500नी कमी झाले म्हणून सांगितलेलं आहे. म्हणून 22,500 मधून आपल्याला काय करावं लागतं, 15,000 हे ॲडजस्ट करावं लागतं. तर 22,500 मधून 15,000 गेलं तर रिव्हॅल्युशन अकाउंटला टू इन्व्हेस्टमेंट अकाउंट किती येणार, 7,500 येणार. त्यानंतर ना 6th ॲडजस्टमेंट आहे, सन्ड्री क्रेडिटर्स आर टू बी व्हॅल्यूड ॲट ₹62,250. म्हणजे सन्ड्री क्रेडिटरची व्हॅल्यू आपल्याला किती दिलेली आहे, 62,250 दिलेली आहे आणि बॅलन्स शीटला व्हॅल्यू किती होती, 63,000. म्हणजे होती 63,000 आणि झाली काय, 62,250. म्हणजे ही क्रेडिटरची व्हॅल्यू कमी झाली. आता लॅबिलिटीची व्हॅल्यू कमी झाली म्हणजे आपलं देणं कमी झालं, म्हणजे आपल्याला काय होणार आहे, प्रॉफिट होणार आहे. म्हणून रिव्हॅल्युशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय सन्ड्री क्रेडिटर्स कितीने कमी झाली, 750ने कमी झाली. म्हणून क्रेडिटर्स किती येणार, 750. याचा दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटला बघूया. बॅलन्स शीटमध्ये सन्ड्री क्रेडिटर 63,000 आपण इनर कॉलमला घेतलेला आहे. मग लेस डिक्रीज म्हणू, लेस डिक्रीज किती व्हॅल्यू सांगितलेली आहे आपल्याला इथं, 62,250 सांगितलेली आहे. म्हणजे 750नी ती व्हॅल्यू आपली काय झालेली आहे, कमी झालेली आहे. म्हणून लेस डिक्रीज 750. मग 63,000 मधून 750 गेलं तर किती येतं, 62,250. 62,250. त्यानंतर ना लास्ट ॲडजस्टमेंट आपल्याला दिलेली आहे, कॅपिटल्स ऑफ आदी अँड समीर टू बी ॲडजस्टेड टेकिंग राजूज कॅपिटल ॲज द बेस. ॲडजस्टमेंट ऑफ कॅपिटल इज टू बी मेड थ्रू कॅश. याचा अर्थ की आपल्याला या प्रॉब्लेममध्ये राजूचं कॅपिटल दिलेलं आहे, त्या राजूच्या कॅपिटल बेसवरून आपल्याला आधी समीर आणि राजूचं आपल्याला न्यू कॅपिटल काढायचं आहे. अशी जेव्हा ॲडजस्टमेंट येते तेव्हा आपल्याला काय करावं लागतं, पहिल्यांदा तिन्ही पार्टनरचा न्यू रेशो कॅल्क्युलेट करावा लागतो. त्यानंतर फर्मचं टोटल कॅपिटल किती आहे कॅल्क्युलेट करावं लागतं आणि त्यानंतरनं त्यांच्या न्यू रेशोप्रमाणे आपल्याला या तिन्ही पार्टनरमध्ये काय करावं लागतं, ते न्यू कॅपिटल आपल्याला ते डिस्ट्रीब्यूट करावं लागतं. तर आपण याची वर्किंग नोट बघूया. वर्किंग नोट, कॅल्क्युलेशन ऑफ अ न्यू रेशो. आपल्याला न्यू रेशो काढायचा आहे. मग न्यू रेशो काढण्याचा फॉर्म्युला आपल्या काय आहे, न्यू रेशो इज इक्वल टू ओल्ड रेशो इंटू बॅलन्स ऑफ 1 इंटू बॅलन्स ऑफ 1. आता आपल्याकडे बॅलन्स ऑफ 1 नाही आहे, तो काढून घ्यावा लागेल. मग बॅलन्स ऑफ 1 काढण्यासाठी फॉर्म्युला आहे 1 मायनस न्यू पार्टनर शेअर. आता इज इक्वल टू 1 मायनस न्यू पार्टनर शेअर. आपल्याला हे प्रॉब्लेममध्ये सांगितलेलं आहे, न्यू पार्टनर शेअर किती सांगितलेलं आहे, 1/4 सांगितलेलं आहे. मग इथे घेऊया 1/4. आता इथे काय नाही आहे म्हणजे ॲझ्युम आपण 1 करूया. आता इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, 4 1 जा 4 मायनस 1 1 जा 1 डिवायडेड बाय 4 1 जा 4. तर 4 मधून 1 गेले 3/4. म्हणजे आपल्याकडे बॅलन्स ऑफ 1 किती आलं, 3/4. मग यानुसार आता आपण न्यू रेशो कॅल्क्युलेट करूया. फर्स्ट ऑफ ऑल आपण आदिल या पार्टनरचं न्यू रेशो काढूया. आदिल न्यू रेशो. आदिलचा ओल्ड रेशो किती आहे, 2:3 आहे. म्हणून 2:3 इंटू बॅलन्स ऑफ 1 आपलं 3/4 आहे. मग मल्टिप्लिकेशन करूया, 2 × 3 किती येणार, 6/12. त्याप्रमाणे आपण समीरचं रेशो काढून घेऊया. समीर न्यू रेशो, समीरचा ओल्ड रेशो आहे 1/3 इंटू 3/4. मल्टिप्लिकेशन केलं, 3 1 जा 3 3 इंटू 4 12. त्यानंतर ना आपण राजूचा न्यू रेशो काढूया. राजू न्यू रेशो आपला थर्ड पार्टनर.
आता राजूचे ऑलरेडी शेअर आपल्याला किती सांगितलेला आहे 1/4. आता जर आपण आदिल आणि समीरचा बेस बघितला तर 12 आहे. तो बेस आपल्याला राजूला इक्वल करण्यासाठी काय करावं लागेल, त्याला आपल्याला 3 ने मल्टिप्लाय आणि 3 ने डिवायडेड करावं लागेल. मग आपण जर इथं मल्टिप्लाय केलं 3 × 1 = 3, 4 × 3 म्हणजे 12 झालं. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला तिघांचा रेशो इथे किती मिळालेला आहे 6/12 each to 3/12 each to 3/12. आता हा जर रेशो आपण बघितला तर या रेशोला कितीने भाग जातो, 3 ने भाग जातो. 3 × 1 = 3, 3 × 2 = 6, 3 × 4 = 12, 3 × 1 = 3, 3 × 4 = 12, 3 × 1 = 3, 3 × 4 = 12. म्हणजे आपल्याकडे इथं रेशो किती आला 2/4, 1/4, 1/4. म्हणजेच रेशो आपला किती आला, न्यू रेशो 2:1 1:1. म्हणजे अशा प्रकारे आपण या तिन्ही पार्टनरचा न्यू रेशो कॅल्क्युलेट केला. आपल्याला न्यू रेशो मिळाला, त्यावरून आपण टोटल फर्मचं कॅपिटल किती आहे ते काढूया. म्हणून टोटल कॅपिटल, आता राजूने किती कॅपिटल आणलेलं आहे 30,000. आणि आपण जर न्यू रेशोचं टोटल बघितलं तर आपल्याकडे किती आहे 2 + 1 + 1 किती येणार 4 येणार. म्हणजे हे 30,000 × 4/1. 4/1 का केलं, कारण हे 30,000 जे कॅपिटल आहे ते एकाचं आहे. म्हणजे एक हिस्साचं 30,000 असेल तर 4 हिस्साचं किती असं आपल्याला टोटल कॅपिटल काढावं लागेल. त्यामुळे 30,000 × 4/1 केलं तर किती येणार 1,20,000. म्हणजे आपल्याकडे टोटल कॅपिटल किती आलं 1,20,000. आता आपल्याला टोटल कॅपिटल पण मिळालं, त्यानुसार आपण काय करायचं तिन्ही पार्टनरचं न्यू कॅपिटल काढूया. फर्स्ट आहे आदिल न्यू कॅपिटल. आदिल न्यू कॅपिटल किती 1,20,000 गुणिले आदिलचा आपण रेशो किती काढलेला आहे 2/4 काढलेला आहे. मग 2/4 करूया. 1,20,000 गुणिले 2/4 केलं तर किती येणार 60,000. त्यानंतर ना समीरचं न्यू रेशो काढूया, समीरचं न्यू कॅपिटल काढूया. 1,20,000 टोटल कॅपिटल, त्याचा रेशो किती आहे न्यू रेशो 1/4 आहे. इथे दिलेला आहे 1/4 आणि राजूचा पण 1/4 आहे. मग 1,20,000 गुणिले 1/4 काढलं तर किती येतं 30,000. त्याचप्रमाणे आपल्याला राजूचं पण काढायचं आहे. मग राजू न्यू कॅपिटल किती 1,20,000 गुणिले राजूचा पण सेम रेशो आहे न्यू 1/4. 1,20,000 गुणिले 1/4 केलं तर किती येणार 30,000. म्हणजे अशा प्रकारे आपण तिन्ही पार्टनरचा न्यू कॅपिटल काढलेला आहे. आता याचा इफेक्ट आपण देऊया. जे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आपण ओपन केलेलं आहे त्या पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला येणार टू बॅलन्स कॅरी डाऊन. आदिलचं किती आहे कॅपिटल आपण काढलेलं आहे 60,000. आदिलच्या कॉलममध्ये घेऊया. समीरचा आहे 30,000 आणि राजूचा आहे 30,000. आणि याचा दुसरा इफेक्ट कुठे येणार लायबिलिटी साईडला येणार कॅपिटल अंडरलाईन आदिल, समीर आणि त्यानंतर राजू. आदिलचं किती आहे आउटरला घेऊया डायरेक्ट 60,000, समीरचा आहे 30,000 आणि राजूचा आहे 30,000. असं आपण त्या ॲडजस्टमेंटचा सेकंड इफेक्ट दिला. म्हणजे अशा प्रकारे आपण या 7 ॲडजस्टमेंट इथे बघितलेल्या आहेत. आता आपल्या सगळ्या ॲडजस्टमेंट झालेल्या आहेत, तर आपण अकाउंट क्लोज करूयात. आता पहिल्यांदा आपण वर्किंग नोटमधले अकाउंट क्लोज करूया. पहिला अकाउंट आहे गुडविल. आता गुडविल जर बघितलं तर गुडविल हे आपलं ॲटोमॅटिक टॅली होतं. कितीने टॅली होतं 12,000 + 15,000 27,000ने ॲटोमॅटिक आपलं हे गुडविल अकाउंट काय झालेलं आहे टॅली झालेलं आहे. त्यानंतर दुसरं आपण रिव्हॅल्युशन अकाउंट टॅली करूया. रिव्हॅल्युशन अकाउंटमध्ये क्रेडिट साईडची आपली टोटल जास्त येते 30,000 + 750 किती येणार 30,750नी रिव्हॅल्युशन अकाउंट क्लोज होतं. आता 30,750मधून 3,900 आणि 7,500 लेस केलं तर आपल्याला डेबिट साईडला किती कमी पडतं की जे आपला प्रॉफिट आहे 19,350. मग इथे घेतला आपण 19,350 हा आपला प्रॉफिट आहे. आता हा प्रॉफिट आपल्याला ओल्ड पार्टनरला त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशोप्रमाणे काय करायचं आहे डिस्ट्रीब्यूट करायचं आहे. म्हणून टू रिव्हॅल्युशन प्रॉफिट ट्रान्सफर्ड टू कुणाला ट्रान्सफर करायचं आपल्याला ओल्ड पार्टनर आदिल आणि समीरला.
आता इथे जर आपण रफ कॅल्क्युलेशन इथे करूया. आता आपल्याला टोटल प्रॉफिट किती झालेला आहे 19,350 आणि त्यातला आदिलचा ओल्ड प्रॉफिट शेअरिंग रेशो किती आहे आपल्याला 2/3 आहे. मग 19,350 गुणिले 2/3 केलं तर आदिलला किती प्रॉफिट मिळणार आहे 12,900 मिळणार. त्याचप्रमाणे समीरचं 19,350 जर प्रॉफिट असेल आणि समीरचा हिस्सा 1/3 असेल तर समीरला किती मिळणार 6,450 मिळणार. मग अशा प्रकारे 12,900 + 6,450 म्हणजे 19,350चा आपल्याला काय झालेला आहे रिव्हॅल्युशन प्रॉफिट झालेला आहे. आता हा जो रिव्हॅल्युशन प्रॉफिट आपल्याला झालेला आहे तो आपल्याला पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला काय करावा लागतो ट्रान्सफर करावा लागतो. त्यामुळे पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय रिव्हॅल्युशन अकाउंट प्रॉफिट झाले म्हणून इन ब्रॅकेट प्रॉफिट घेऊया. आदिलला किती झालेला आहे 12,900 म्हणून आदिलच्या कॉलममध्ये घेतलं 12,900 आणि समीरला किती झाले 6,450. आता यानंतर आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंट काय करूयात क्लोज करूयात. आपण जर पार्टनर्स कॅपिटल अकाउंटमध्ये आदिल या कॉलमची टोटल बघितली तर त्याची क्रेडिट साईडची टोटल ही डेबिट साईडपेक्षा जास्त येते. तर 90,000 + 8,000 + 10,000 + 12,900 तर किती टोटल येणार 1,20,900 म्हणजे आदिल अकाउंट हे कितीने टॅली होतं 1,20,900 ने. आता 1,20,900 मधून 8,000 -8,000 -8,000 -5,000 आणि -60,000 केलं तर किती येतं 31,900 हा डिफरन्स येतो. आणि हा जो बॅलन्स डिफरन्स 31,900 आलेला आहे तो आपल्याला कशामध्ये ॲडजस्ट करायचा आहे कॅशमध्ये म्हणून टू कॅश अकाउंट येणार 31,900. त्यानंतर आपण जर समीरचं कॉलम बघितलं तर डेबिटपेक्षा क्रेडिट साईडची टोटल जास्त येते म्हणून 48,600 + 4,000 + 5,000 + 6,450 केलं तर किती टोटल येते 64,050. 64,050. आता 64,050 मधून 4,000 -4,000 -4,000 2 500 आणि 30,000 लेस केलं तर किती बॅलन्स येतो 19,550. म्हणजे हा डिफरन्स आपल्याला कशात ॲडजस्ट करायचा आहे कॅश अकाउंटमध्ये म्हणून टू कॅश अकाउंट केलं. आणि जर राजूचं आपण कॉलम केलं तर डेबिट साईडला पण 30,000 आणि क्रेडिट साईडला पण 30,000 म्हणजे बोथ साईड हे अकाउंट कितीने टॅली होतं 30,000ने टॅली होतं. आता पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला जो डिफरन्स आलेला आहे की जो आपण कॅशमध्ये ॲडजस्ट केलेला आहे तो आपल्याला कॅश अकाउंटला काय करावा लागतो ट्रान्सफर करावा लागतो. म्हणून कॅश अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय आदिल कॅपिटल अकाउंट किती डिफरन्स आला आहे 31,900. किती होता डिफरन्स इथे आपण बघितलेला आहे 31,900 आणि समीरचं किती आहे 19,550 म्हणून बाय समीर कॅपिटल अकाउंट किती आहे 19,550. आता आपण कॅश अकाउंट क्लोज करूया. कॅश अकाउंट बघितलं तर आपली डेबिट साईडची टोटल ही जास्त येते 30,600 + 30,000 + 15,000 केलं तर टोटल किती येते 75,600. आता या 75,600 मधून जर आपण 7,500 31,900 आणि 19,550 मायनस केले तर किती बॅलन्स राहतो इथे 16,650 हा बॅलन्स राहतो की ज्याला आपण बाय बॅलन्स कॅरी डाऊन म्हणणार. बाय बॅलन्स कॅरी डाऊन किती येणार 16,650. आता हा जो कॅशचा बॅलन्स आहे तो आपल्याला कुठे ट्रान्सफर करायचा बॅलन्स शीटला ट्रान्सफर करणार म्हणून बॅलन्स शीटला कॅश किती येणार 16,650. 16,650. मग आता बॅलन्स शीट आपण टॅली करूया. लॅबिलिटी साईडची टोटल बघू 62,250 60,000 30,000 + 30,000 केलं तर टोटल किती येणार 2,42,250. 2,42,250. त्याचप्रमाणे ॲसेट साईडची टोटल बघूया 1,05,000 85,500 35,100 आणि 16,750. तर ॲसेट साईडची पण टोटल किती येते 2,42,250. म्हणजे अशा प्रकारे आपलं बॅलन्स शीट हे 2,42,250
50ने टॅली झालेलं आहे. म्हणजे अशा प्रकारे आपलं बॅलन्स शीट हे 2,42,250ने काय झालेलं आहे, टॅली झालेलं आहे. म्हणजे अशा प्रकारे आपण या प्रॉब्लेमचं इथे सोल्युशन बघितलेलं आहे. थँक्यू फॉर लिसनिंग मी.